एक सेकंड. संस्था या संस्थेचे प्रस्ताव असं विचलित नाही ना. सर्वप्रथम श्री सचिन काटे कार्यकारी आणि उपस्थिती दर्शवली. स्त्रीरोग तज्ञ आज अकोल्यामध्ये नावाजलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. मॅडमचं सदैव मार्गदर्शन आणि आज ज्या त्यांनाही मी धन्यवाद देतो. दिव्य मराठीचे कार्यकारी संपादक माननीय श्री सचिन काटे सरांना विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे या संस्थेच्या अध्यक्षा पण आरोग्याचा विचार करू शकतो. तर त्या कार्यक्रमाकरता मला इथे या अनुषंगाने बोलवलं. परत आणायला कठीण जात होतं. मग त्यावेळेला 3 दिवस चाललेल्या परिषदेमध्ये आम्ही काय केलं. चालेल इकडे बघा. गणेशराव इज व्हेरी घातला चुडा हिरवा कंच. मनोजरावांचं नाव घेते कारण आहे हा उपस्थित झालेला मंच. नाव घेते एक, मनोजरावांचं नाव घेते एक. मी आहे मम्मी पप्पांची लेक. सत्यवानासाठी सावित्रीने पुरवला एव्हाचा पिच्छा. दिनेशरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मिळावं हीच माझी इच्छा. काळ्या काळ्या शेतात हिरवे हिरवे घाटे. रावांचे नाव रावांनी पिच्छा दाखवला फुलावर गाठला. धन्यवाद. यानंतर सौ अश्विनी गडम आहेत का? काठीच्या बशीत बर्फाचे तुकडे. विजयरावांचं नाव घेते. लक्ष द्या इकडे. प्रथम अकोलेकरांना नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. दरवर्षीप्रमाणे जोगेश्वरी महिला बौद्धिस्ट संस्थेमार्फत आम्ही यावर्षीही हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याचंच औचित्य साधून आम्ही त्याच्यामध्ये महिला मेळावा पण आयोजित करून मान्यवरांना बोलवलं होतं. याच्यामध्ये मान्यवरांनी चांगली उपस्थिती दर्शवली आणि चांगलं मार्गदर्शनसुद्धा आमच्या सभासदांना केलं. याच्यामध्ये जोगेश्वरी महिला बौद्धिस्ट संस्था वेणुस्वामी समर्थ महिला नागरिक सहकारी पतसंस्थेच्या जास्तीत जास्त महिलांनी हजेरी लावून कार्यक्रमाला चांगलं स्वरूप प्राप्त केलं. याच्याचमध्ये आम्ही एक क्लासिकल डान्सची सुरुवात करतोय. त्याचं एक आम्ही छोटंसं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये लहान लहान मुलींनी छान नृत्य करून दाखवले. याच्या व्यतिरिक्त जोगेश्वरी महिला बौद्धिस्ट संस्था अजून एक नवीन उपक्रम राबवायला सुरुवात करते आहे. ते म्हणजे एक गाव एक दुकान. त्याचंही आम्ही काल तिथेच प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामीण भागातील महिलांना व तरुण मुलांना याच्यामध्ये रोजगार प्राप्त करून द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच मार्गाने आम्ही निघतोय.